नमस्कार, कप्पीज रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी इथे कोथिंबीर वड्या करते। त्यासाठी कोथिंबीर मी इथे निवडून घेतली आणि स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेली आहे। आता ती अशी बारीक चिरून घ्यायची। ती चिरून झाल्यानंतर त्यामध्ये मी 3 टीस्पून कांदा लसूण मसाला घालते, 1.5 टीस्पून धणे जिरे पावडर घालते। ती धणे जिरे पावडर घालून झाल्यानंतर पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद घालते। त्यानंतर चवीनुसार मीठ घालते आणि त्यामध्ये आता 1 कप बेसन घालायचे आपल्याला। बेसन घालून झाल्यानंतर थोडंसं पाणी घालायचे। आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे म्हणून थोडंसं पाणी घालून घ्यायचे आणि आता पाणी घालून झाल्यानंतर व्यवस्थित ते बेसन त्या कोथिंबीर मध्ये एकत्र करून घ्यायचे। हे पहा, आपण एकदम बेसन टाकलेलं नाहीये, आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं जसं लागेल तसं। इथे आता अजून कोथिंबीर नुसती दिसते म्हणून अजून अर्धा कप मी बेसन घालते त्यामध्ये। ते बेसन घालून सुद्धा व्यवस्थित आपण पीठ मळून घ्यायचे। इथे अजून बेसन लागणार आहे, ते मी अर्धा कप बेसन पुन्हा घालते। आपल्याला इथे एकूण 2 कप बेसन लागलेले। आता हे पहा, आपलं पीठ मळून झालेलं आहे। मी इथे एक प्लेट घेते, त्या प्लेटला आपण तेल लावून घ्यायचे। आपण जे कोथिंबीरचे ओंडे उकडायला ठेवणार आहे ते ह्या प्लेटमध्ये ठेवायचे। त्याच्यासाठी मी त्याला तेल लावून घेते आणि आता मी काय करणार आहे, एवढ्या पिठामध्ये 2 गोळे करणार आहेत। त्याचे 2 गोळे करून आपण त्या प्लेटमध्ये ठेवायचे आणि आता असं हाताला तेल लावून घ्यायचे आणि मग ओंडे करायला घ्यायचे, जेणेकरून आपल्या हाताला पीठ चिकटू नये। हे पहा, अशा प्रकारे एक ओंडा तयार झालेला आहे। दुसरा सुद्धा ओंडा करून मी त्यामध्ये ठेवून देते। हे पहा, अशा प्रकारे छान आपले 2 ओंडे तयार झालेले आहेत। मी इथे पाणी गरम करायला ठेवलं होतं, छान उकळलेलं पाणी आहे आणि आता आपण झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटांसाठी शिजायला ठेवणार आहोत। 10-15 मिनिटांनंतर झाकण उघडून आपण चेक करायचे चाकूनी की वड्या शिजल्यात की नाही। अजून वड्या थोडेसे शिजायचे आहेत, त्यासाठी मी इथे 5 ते 10 मिनिटांसाठी झाकण घालून ठेवणार आहे। 5 ते 10 मिनिटांनंतर झाकण उघडून बघूया, आपण पुन्हा चेक करूया चाकू घालून। हे पहा, इथे आपल्या कोथिंबीर वडीचे रोल शिजलेले आहेत। आपण ते बाहेर काढून घ्यायचे आणि थंड करू द्यायचे त्याला आणि त्यानंतर त्याचे आपण काप करून घ्यायचे। अशाच प्रकारे आपण शेपूच्या सुद्धा वड्या करू शकतो। माझ्या चॅनलवर ह्या आधी मी शेपूच्या वड्यांची रेसिपी अपलोड केलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। त्याच्या वड्या खूप छान लागतात। अशा प्रकारे आपण ह्या वड्या कापून घेऊया। पहा, किती छान झालेल्या आहेत वड्या। कोथिंबीर वगैरे अशी नुसती दिसत नाहीये, सुंदर झाल्यात। आपण आता प्लेटमध्ये वेगळ्या करून घेऊया आणि इथे वड्या तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं। इथे आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे। आता आपण वड्या सोडून घेऊया। वड्या क्रिस्पी होईपर्यंत आपण तळून घ्यायच्या आहेत। तेल जर अर्धवट तापलं असेल तर वड्या खूप तेलकट होतात, त्याच्यामुळे तेल छान तापल्याशिवाय वड्या तळायला घेऊ नका तुम्ही। हे पहा, वड्या तळून होत आलेल्या आहेत, छान क्रिस्पी दिसतात सुद्धा, क्रिस्पी छान झालेल्या आहेत त्या। आणि आता ह्या मी टिश्यू पेपरवर काढून घेणार आहे। अशा प्रकारे अजून थोड्या मी वड्या तळून घेते। हे पहा, इथे वड्या तळून झालेल्या आहेत। मी आता ह्या वड्या सॉस बरोबर सर्व करते। तुम्हाला हव्या असेल तर तुम्ही अशा सुद्धा खाऊ शकता। चला तर मग कशी वाटली ही रेसिपी, झटपट वड्यांची रेसिपी। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।